हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो मी आहे तेजश्री आणि आज आपण घेऊन आलो आहे एक बेसिक स्किन केअर रुटीन फॉर प्रेग्नन्सी. सो ॲज आय एम इन द 9 months ऑफ माय प्रेग्नन्सी, माझा श्वास थोडासा फुलतो आहे. प्लीज बेअर मी अँड प्लीज स्टे हायड्रेटेड ऑल द प्रेग्नंट लेडीज. सो बेसिकली these are my simple skincare routine. मी थ्रू आउट माय प्रेग्नन्सी काय काय वापरलं आहे त्याचा मी एक शॉर्ट इंट्रो देणार आहे. मी काहीही असं फॅन्सी इथे तुम्हाला दाखवायला नाही आहे. एक सिम्पल स्किन केअर हे तुम्ही पण वापरू शकता, जे की प्रेग्नन्सी सेफ आहे, ज्याचा मी पूर्ण अभ्यास करून तुम्हाला सांगते आहे. सो यू कॅन ट्रस्ट दिस इफ यू बिलॉंग टू माय स्किन टाईप दॅट इज ऑइली अँड कॉम्बिनेशन. हे बेसिकली हे प्रोडक्ट्स मी नायका आणि ॲमेझॉनवरूनच मागवलेत. सो सगळ्यांची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, सो दॅट तुम्हाला इझिली हे बाय करता येतील. हे कोणतेही स्पॉन्सर्ड नाही आहेत, हे मी स्वतः परचेस केलेले आहेत. सो फर्स्ट प्रोडक्ट आहे मायसिलर वॉटर. तुम्ही बघू शकता सकाळचं ऊन आहे आणि आय एम सोकिंग इन इट, सो बेअर द लाइटिंग. सो फर्स्ट इज मायसिलर वॉटर. हे गार्नियरचं मायसिलर वॉटर आहे. बेसिकली रोज संध्याकाळी मी हे यूज करते फेस वॉश. सो इट इज डबल क्लिन्झिंग खूप गरजेचं असतं. दिवसभराची डर्ट पॉल्युशन तुमच्या चेहऱ्यावर असतं, सो त्यासाठी दिस इज व्हेरी हेल्पफुल. आणि तुम्हाला ब्रेकआउट्स आणि डीप क्लीन करायसाठी हे खूप मदत. सो दिस इज द फेस वॉश आय एम यूजिंग राईट नाव. दिस इज प्लम. बघता प्लमचा हा फेस वॉश आहे. हा मी प्रेग्नन्सी आधीही वापरत होते अँड इट कंटेन्स ग्लायकोलिक ॲसिड बट इन अ व्हेरी मायन्यूट प्रपोर्शन, सो इट इज सेफ फॉर प्रेग्नन्सी. बेसिकली ऑइल कंट्रोलसाठी यूज केला जातो. अतिशय माइल्ड फेस वॉश आहे. सो यू कॅन गो फॉर इट और एनी अदर फेस वॉश लाईक सिम्पल और माइल्ड फेस वॉश ज्यात कोणतेही ॲक्टिव्ज नाही, हे तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये यूज करू शकता. आफ्टर दिस आय यूज दिस. सो नेक्स्ट product is toner. I don't know why the light is scattering over here, but you can see this is the plum toner which is green tea alcohol free toner आहे आणि टायटन्स पोर्स अँड फाईट पिंपल्स. इट इज बेसिकली व्हेरी हायड्रेटिंग टोनर. ॲक्च्युली या रेंजचाच हा टोनर आहे. अदर दॅन दॅट वंडर टोनर यूज केला आहे टोनी मोलीचा. तुम्ही बघू शकता किती संपला आहे हा सुद्धा अतिशय अतिशय गोड टोनर. इतका सुंदर वर्क करतो तुमचं. तुम्ही बघू शकता, मी दाखवेल. सी मिल्की टोनर आहे आणि लुसलुशी तुमची स्किन दिसेल. सो दीज आर द 2 टोनर्स आय वुड सजेस्ट. टोनर you can go directly to the moisturizer, but sometimes you need something extra. So दोन pregnancy safe ingredients, that is niacinamide आणि vitamin C, हे दोनच मी वापरलेत. या व्यतिरिक्त मी कोणतेही ॲक्टिव्स वापरायचं अवॉइड केलं आहे. सो फॉर niacinamide आय यूज द सुगंधा 10% niacinamide. यू कॅन सी this is the packaging. हा 10%चा फॉर्म्युला आहे अँड ॲज पर रिसर्च द पर्सेंटेज इज लाईक रेकमेंडेबल फॉर प्रेग्नन्सी. सो यू कॅन गो फॉर दिस और यू कॅन इन्व्हेलिस्टचा पण चांगला आहे. नियासिनामाइड टोनर, हायलोरॉनिक ॲसिड, सेंटेला आणि पॅन्थेनॉल आहे, जे की तुमच्या स्किनला सूद करायचं काम करतं, हायड्रेट करायचं काम करतं. सो जस्ट गो फॉर इट. अदर दॅन दिस मी प्लमचा व्हायटॅमिन सी सिरम वापरला आहे. ॲक्च्युली आय लव प्लम ब्रँड, सो मी खूप ट्रस्ट करते यांच्या प्रोडक्ट्सवर आणि ते कामही करतात तसेच. सो दिस इज द व्हायटॅमिन सी सिरम. मी हे दिवसा वापरायचे. नायसिनामाइड आणि प्लम ब्रँड ॲक्च्युली हे ऑप्शनल आहेत,
If you don't want to use any actives on your face, it is totally fine. But हे actives प्रेग्नन्सी सेफ आहेत. मी रिसर्च करून तुम्हाला सांगते हे प्रेग्नन्सी सेफ आहेत. सो यू कॅन गो फॉर इट. यू कॅन ट्रस्ट दिस ब्रँड्स. सो these are the two. Next step is moisturizer. So I've been swearing by this moisturizer since my pregnancy, and this is म्हणजे हे मी प्रेग्नंट झाले आणि ते झालं आहे मार्केटमध्ये. दिस इज द फॉक्सटेल ऑइल बॅलन्सिंग moisturizer. It contains niacinamide, azelaic acid, pearls and cica extract. हे तिन्ही इंग्रेडियंट्स प्रेग्नन्सी सेफ आहेत. सो यू कॅन गो फॉर दिस. एकदम लाईटवेट कन्सिस्टन्सी आहे याची आणि यात छोटी छोटी बीट्स आहेत एझिलिक ॲसिडची. एझिलिक ॲसिड इज बेसिकली हेल्प्स यू फाईट युअर ॲक्ने अँड इट इज कम्प्लिटली प्रेग्नन्सी सेफ. मी खूपदा सांगते आहे की ही प्रेग्नन्सी सेफ आहेत बिकॉज वी आर डुईंग अ स्किन केअर डेडिकेटेड टू द प्रेग्नन्सी. सो यू कॅन गो फॉर दिस. अदर दॅन दिस प्लमचं राईस वॉटर मॉइश्चरायझर इज व्हेरी गुड. इवन पॉन्ड्सचंही हायड्रोनिक ॲसिडचं मॉइश्चरायझर इज व्हेरी गुड. मी हे वापरून सांगते आहे पण इन माय प्रेग्नन्सी मी हेच यूज केलं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द स्किन केअर. सॉरी मी लाईटिंग थोडी चेंज केली आहे. खूप जास्त प्रकाश येतो हा इथून. सो विल गो फॉर द सनस्क्रीन्स आय हॅव यूज्ड. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. नॉन निगोशिएबल स्टेप आहे ही आपल्या स्किन केअर रुटीनची आणि आपल्याला कधीही मिस करायची नाही. सो दीज आर द टू सनस्क्रीन आय स्वेअर बाय. आणि याचे इंग्रेडियंट्स मी अभ्यास करूनच हे तुम्हाला रेकमेंड करत आहे. तर रिक्वेलचा शियर झिंक टिंटेड सनस्क्रीन तुम्ही बघू शकता किती मी यूज केला आहे. हा बघू शकता असा हा नॅचरल टिंट आहे आणि जो तुमच्या इंडियन स्किनला अतिशय मॅच करण्यासारखा आहे. आणि बघू शकता तुम्ही पूर्ण ब्लेंड झाला आहे आणि एक वेगळाच ग्लो आला आहे. सो हा मी बेसिकली बाहेर जायसाठी यूज करायचे बिकॉज आय डिडंट लाईक असं हेवी फील व्हावं असं फाउंडेशन किंवा कोणतंही टिंट वापरण्यापेक्षा आय गो फॉर दिस. दॅट इज दिस टिंटेड सनस्क्रीन. मिनिमल स्किन केअर करून तुम्ही बाहेर पडू शकता. एक छानशी लिपस्टिक किंवा लिप बाम लावून यू आर डन फॉर द डे. दुसरा आहे द डर्माकोचा अल्ट्रा लाईट झिंक मिनरल सनस्क्रीन. बेसिकली हे दोन्ही झिंक बेस्ड सनस्क्रीन आहेत. हे मिनरल सनस्क्रीन आहे. सो तुमच्या स्किनमध्ये हे पेनिट्रेट न होता हे फिजिकल सनस्क्रीनचं काम करतात. आपली प्रेग्नन्सी सेफ आहे आणि दोन्हीही SPF 50 4 times प्लस आहेत. इंडियन वेदरसाठी परफेक्ट आहेत. दिस इज डर्माकोचा सनस्क्रीन. थोडंसं तुम्हाला वाटू शकतं हा थोडीशी व्हाईट कास्ट देईल. मी थोडंसंच घेते. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट द प्रोडक्ट बट 2 finger रूल व्हेरी इम्पॉर्टंट वाईल यू यूज द सनस्क्रीन. सो हा व्हाईट कलरचा असा क्रीम बेस्ड येतो आणि थोडासा ब्लेंड करायला उशीर लागू शकतो बट वेन यू ब्लेंड इट तुम्हाला याचा जादू कळेल की खरंच एक प्रोटेक्टिव्ह लेअर तुमच्या स्किनवर आहे आणि इट इज इनफ फॉर दिस हार्श सनलाईट. सो तुम्ही एक बेसिक मेकअपच्या अंडर तुम्ही हे लावून यावर एक कॉम्पॅक्टचा लेअर लावून सुद्धा इनफ आहे तुमच्यासाठी. दिस इज द बेस्ट वन. हे दोन्ही बेस्ट आहेत बट दिस वन आय स्वेअर बाय. अदर दॅन दिस मी हे 2 लिप बाम यूज केलेत. दॅट इज लिनेश. तुम्हाला माहिती असेल लिनेशचा लिप बाम म्हणजे ओजी लिप बाम. एक छान पिंकिश टिंट आहे आणि खूप अतिशय लुसलुशीत लिप्स होतात तुमचे. कोणत्याही वेदरमध्ये सुटेबल आहे. हेवी फील होत नाही. आणि दुसरा आहे एक टिंटेड लिप बाम असावा म्हणून माझ्याकडे हा फॉक्सटेलचा लिप बाम आहे. टिंटेड लिप बाम असावा म्हणून हा असतो माझ्याकडे. हा कधीही माझ्या पर्समध्ये तुम्हाला सापडेल. आणि ऑफकोर्स लिनेश तर आहेच. सो दीज आर द 2 लिप बाम्स आय यूज्ड इन माय प्रेग्नन्सी.
इन केस तुम्हाला ब्रेकआउट्स होत आहेत, हार्मोनल चेंजेसमुळे ब्रेकआउट्स होतात चीनच्या एरियामध्ये किंवा फोरहेडलाच जास्त करून मला ब्रेकआउट्स झालेत थोडीफार कधीतरी. सो इन दॅट केस मी हे एझी डम म्हणून एक क्रीम येतं, हे कोणत्याही तुम्हाला स्टोअरमध्ये मिळून जाईल. फार स्वस्त आहे आणि कोणत्याही मेडिकलमध्ये मिळून जाईल तुम्हाला. हे तुम्ही फक्त एक स्पॉट ट्रीटमेंट म्हणून यूज करू शकता. इन केस तुमचा पिंपल खूप जास्ती हेवी आहे, पसी आहे, इन दॅट केस यू कॅन यूज दिस. पण मी सांगेल की अवॉइड करा आणि पाणी पित राहा, तुम्ही डाईटवर फोकस करा. सो दिस इज द क्रीम, ॲझिलिक ॲसिडचं क्रीम आहे 10%, विच इज इन द रेंज की प्रेग्नन्सी सेफ आहे. सो यू कॅन गो फॉर दिस. सो बेसिकली दिस वॉज माय स्किन केअर रुटीन. नक्की तुमचे रिव्ह्यूज मला सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघूया मी बॉडीसाठी काय यूज करते. सो स्टे ट्यून्ड टू माय चॅनल आणि सबस्क्राईब करा. मी नवीन आहे या क्षेत्रात, सो प्लीज भरपूर प्रतिसाद द्या. इथेच आपण व्हिडिओ हा थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो टिल देन टेक केअर, स्टे हायड्रेटेड आणि ऑल द प्रेग्नंट लेडीज खूप छान प्रवासात आहात. हा प्रवास एन्जॉय करा. फक्त शुभेच्छा आणि शुभेच्छाच देईल तुम्हाला. सो ऑल द बेस्ट. धन्यवाद.